नमस्कार. कधी-कधी घरात सगळं काही असतं, पण तरीही काहीतरी हळूहळू निसटत असतं. त्या दिवशी सुमितने आईला विचारलेला एक साधा प्रश्न पुढे आयुष्य बदलून टाकणार होता. चला तर मग कथा सुरू करूया. आई, तुला अवनी कशी वाटली? सुमितने आपली आई शारदा यांना विचारले. तेव्हा शारदा आश्चर्याने पाहत म्हणाल्या, का रे मुला, तू असं का विचारत आहेस? चांगली मुलगी आहे तर चांगलीच वाटणार ना. नाही आई, माझ्या विचारण्याचा अर्थ असा आहे की तुला सून म्हणून अवनी स्वीकार आहे का? अरे, हे तू कसलं बोलतोयस मुला? मला सून म्हणून कशी वाटते या गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुला पत्नी म्हणून ती कशी वाटते. तुला ती चांगली वाटते तर याचा अर्थ मलाही ती चांगलीच वाटते. तुला आयुष्य काढायचं आहे. हो आई, आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि आता लग्न करू इच्छितो. ठीक आहे मुला, आम्हाला तर खूप आनंद आहे. आम्ही तर आधीपासूनच जाणत होतो. ज्या दिवशी तू तिला तुझी मैत्रीण सांगून घरी आणलं होतंस, आम्ही त्याच दिवशी समजलं होतं की तुझं अवनीवर प्रेम आहे. फक्त वाट पाहत होतो की तू कधी सांगशील. कधी अवनीला नवरी बनवून आपल्या घरी आणशील आणि कधी माझी प्रतीक्षा पूर्ण होईल. पण मुला, आता आपल्याला अवनीच्या आई वडिलांशी सुद्धा बोलावं लागेल ना. असं करूया, आपण त्यांना जेवायला बोलवूया. सुमित आपल्या आईला इतकं आनंदी पाहून स्वतः सुद्धा आनंदाने फुलला होता. तो विचार करत होता की चला, त्याची पहिली पायरी तर आता पार पडली. आई खुश आहे तर बाबा सुद्धा आनंदाने हे नातं स्वीकार करतील. तेव्हाच शारदा म्हणाल्या, माहीत नाही मुला, अवनीने आपल्या आई वडिलांना सांगितलं असेल की नाही. आई, जसं तू माझ्या बोलल्याशिवाय सगळं समजून जाते तसंच तिच्या आई वडिलांनी सुद्धा या गोष्टीचा अंदाज लावलाच असेल. आई वडिलांच्या नजरेतून काय लपून राहू शकतं का? तसं ती सुद्धा आज बोलणार आहे. तिच्या आई वडिलांना सुद्धा होकारच द्यायचा आहे. अवनीने सांगितलं होतं की तिचे आई वडील खूप समंजस माणूस आहेत. तिकडे अवनीने जेव्हा आपल्या आईला म्हटलं, आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तेव्हा मुलीचं बोलणं ऐकून ममता हसत म्हणाल्या, हो मुली, आम्हाला सुद्धा सुमित आवडतो. आई, तुला कसं माहिती? अवनीने डचकून विचारलं. तेव्हा ममता म्हणाला, बाळा, आई आहे तुझी. तुला काय वाटतं, गेल्या 2 वर्षापासून तुझ्या मनात जी खिचडी शिजत आहे ती काही मला माहीत नाही? बाळा, मला तर तुझ्या प्रेमाचा सुगंध केव्हाच आला होता. मी तुला अडवणं ठीक समजलं नाही, कारण सुमित तर मलाही सुरुवातीपासूनच आवडला आहे. बाकी आपली मर्यादा तर तू स्वतः जाणतेस. इतकं तर मला तुझ्यावर विश्वास आहे. आय लव्ह यू मम्मा म्हणत अवनीने ममता यांना मिठी मारली. मग तिने काळजीत पडत विचारलं, पण आई, बाबा मानतील का? त्यांनाही माहिती आहे मुली, आमचं या विषयात बोलणं झालं आहे. आम्ही तर तुझ्या तोंडून ऐकण्याची वाट पाहत होतो. इतक्यात अवनीकडे सुमितच्या आईचा शारदा यांचा फोन आला. तेव्हा अवनीने फोन उचलला. हॅलो काकू. काकू नाही मुली, आता तू आई म्हणू शकतेस. हे ऐकून अवनी लाजून म्हणाली, ठीक आहे आई. मुली, तुझ्या आईशी बोलणं करून दे. हा आई, देते म्हणत अवनीने फोन आपली आई ममता यांच्याकडे दिला. हॅलो, नमस्ते, कशा आहात आपण? ममता म्हणाल्या. तेव्हा शारदा म्हणाल्या, मी एकदम ठीक आहे. मी आपल्याला यासाठी फोन केला आहे की आज संध्याकाळचं जेवण आपण सोबत करूया. काय आपण लोक याल? अहो नक्कीच शारदा, आम्ही नक्की येऊ. तर आपल्याला सुद्धा अवनीने सांगितलं असेलच ना? हो, आजच सांगितलं तिने. पण मी तर आधीपासूनच जाणत होते की या दोघांमध्ये प्रेमाची खिचडी शिजत आहे. हे ऐकून शारदा सुद्धा हसू लागल्या आणि म्हटल्या, चला मग संध्याकाळी भेटूया. इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला. संध्याकाळी अवनी आपल्या आई वडिलांसोबत सुमितच्या घरी आली. तेव्हा दोन्ही कुटुंबांनी मिळून सगळं ठरवलं आणि पुढच्या 10 दिवसानंतरच दोघांचे लग्न करून दिले. अवनी तर आधीपासूनच सुमितच्या घरी आली होती, तर तिच्या वागणुकीला पाहून शारदा खूप खुश झाल्या होत्या. त्या जाणत होत्या की त्यांना सुनेच्या रूपात एक मुलगी मिळाली आहे. पण गरजेचं नाही की जसं आपण विचार करतो सगळं तसंच व्हावं. लग्नानंतर सगळं बदललं. अवनीची वागणूक एकदम बदलली. जशी ती आधी दिसत होती तसं आता तिच्यात काहीच नव्हतं. तिला तर फक्त आपला पती सुमितच या घरात हवा होता. शारदा आणि सासरे यांची उपस्थिती तिला नेहमी खटकत असे. तर ते दोघं तिच्या आयुष्यात कधीही अडथळा बनत नव्हते.
ती आपल्या सासूशी नीट बोलत सुद्धा नसे, त्यांच्या गोष्टीत उत्तर सुद्धा देत नसे. आणि हे सगळं अवनी तेव्हा करत असेल जेव्हा सुमित घरी नसे. शारदा हे सगळं पाहून थक्क होत्या की लग्नाआधी तर अवनी खूप चांगली मुलगी होती, अखेर आता हिला काय झालं आहे. पण त्या काही बोलत नसत. तिच्या अशा वागणुकीनंतर सुद्धा शारदा नेहमी तिच्यावर प्रेम करत राहिल्या. हे विचार करून की प्रेमापुढे तर प्रत्येक माणूस झुकतो, दगड हृदय सुद्धा वितळतं. पण शारदा जसं इच्छित होत्या तसं काही होऊ शकलं नाही. अवनीची वागणूक दिवसेंदिवस आणखी वाईट होत गेली. रात्री ती सुमितला खोट्या काल्पनिक गोष्टी सांगत असे. आज आई असं म्हणली, आज आई तसं म्हणली. तर शारदा यांची तक्रार करतच असे. सुमितला अवनीच्या बोलण्यावर विश्वास बसत नसे, कारण तो आपल्या आईला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्याला माहीत होते की आई असं कधीच करणार नाही. पण अवनीला अखेर हवं काय आहे? काय वेगळं होण्यासाठी ती हे सगळं करत आहे? अवनीच्या मनात उठलेलं वादळ सुमित समजत होता. त्यामुळे सुमित आणि अवनीमध्ये हळूहळू भांडणं सुरू झाली. आणि ही भांडणे काही दिवसातच रात्रीपासून दिवसापर्यंत आणि खोलीपासून पूर्ण घरापर्यंत आपली उपस्थिती दाखवू लागली. शारदा आणि त्यांचे पती त्यांचे कान जेव्हा हे सगळं ऐकत तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. मन दुखी होत असे आणि ते दोघं मजबूर होत की करावे तर काय करावे. याच ओढाताणीत काही दिवस आणखी गेले. घरात शांतता नव्हती, प्रेम नव्हतं. तर थकून जाऊन एक दिवस शारदा यांनी आपल्या पतीला म्हटलं, ऐकलत का, जर आपल्यामुळे आपल्या मुलाच्या आयुष्यातील सुख आणि शांतता हिरावली जात असेल तर मग आपण त्यांच्यापासून दूर झालं पाहिजे. सुमितचे वडील सुद्धा सगळं जाणत होते. ते म्हणाले, तू एकदम बरोबर म्हणत आहेस. आपण सुमित आणि अवनीला सांगूया की जर त्यांना आपली सोबत आवडत नसेल तर मग ते दुसरं कुठेतरी स्वतःसाठी घर पाहून घेतील. हे काय बोलताय तुम्ही? आपण असं कसं बोलू शकतो? का नाही बोलू शकत शारदा? हे घर आपलं आहे, माझ्या रक्त आणि घामाच्या कमाईचं आहे. याला सोडून आपण कुठे जाणार? आणि का जाणार? नाही हो, हे तर चुकीचं होईल. याचा अर्थ तर हा होईल की आपण त्यांना आपल्या घरातून काढत आहोत. शारदा, तू काही जास्तच विचार करत आहेस. बघा, मला असं वाटत नाही की आपल्यामुळे मुलाचं आयुष्य नरक बनावं. आणि तसंही सुमित कधीही आपल्यापासून वेगळा जाणार नाही. किती प्रेम करतो तो आपल्यावर. पण यावेळी तो सुद्धा मजबूर आहे ना. बिचारा काय करेल? एका बाजूला विहीर आहे तर दुसऱ्या बाजूला दरी. ना आपल्याला सोडू शकतो ना अवनीला. मला भीती वाटते की जर असंच चाललं तर त्या दोघांचं भांडण वाढता वाढता घटस्फोटापर्यंत पोहोचू नये. हे घर तर खूप मोठं आहे, 3 बेडरूम आहेत. आपल्याला इतक्या मोठ्या घराची काय गरज आहे? उगाच साफसफाईचं संकट राहील. आपल्यासाठी तर एक रूम, किचन, हॉल पुरेसा आहे. हे ऐकून सुमितचे वडील थक्क होऊन आपल्या पत्नीकडे पाहतच राहिले. विचार करत होते की एका आईचं हृदय किती मोठं आणि किती त्यागाने भरलेलं असतं. शेवटी त्यांना शारदा यांच्यासमोर झुकावंच लागलं आणि त्यांचा निर्णय मानावा लागला. त्यांनी सुमितला न सांगताच आपल्यासाठी घर शोधायला सुरुवात केली. पुढच्या दिवशी सुमितचे वडील आणि शारदा स्कूटरने फिरत असताना खूप लांब आले. जिथे ते कधीही जात नसत त्या रस्त्यावर एक वृद्धाश्रम होतं, ज्यावर लिहिलं होतं सहारा वृद्धाश्रम. त्यांचे पाय तिथे स्वतःहूनच थांबले. ते लक्षपूर्वक त्या बाजूला पाहत राहिले. त्यांनी म्हटलं, चल ना, आत जाऊन पाहूया, इथे काय व्यवस्था असते. हे ऐकून शारदा यांनी त्यांना आश्चर्याने पाहत म्हटले, हे आपण काय विचार करत आहात? काय आता आपण वृद्धाश्रमात राहणार? अगं नाही, एकदा जाऊन तर बघू. सुमितच्या वडिलांचं बोलणं ऐकून शारदा आत वृद्धाश्रमात आल्या. तिथे त्यांनी पाहिलं, एकदम साफसफाई होती आणि कुठून तरी हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज येत होते. दोघे स्वागत कक्षात पोहोचले तर तिथे एक मुलगी बसली होती, जिचं नाव होतं मानवी. त्या दोघांना पाहताच मानवी उभी राहिली. या काका काकू. ते तिथे असलेल्या खुर्चीवर बसत म्हणाले, बाळा, इतके हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज कुठून येत आहेत? अहो काका, आमच्या इथलं वातावरण खूप आनंदाने भरलेलं असतं. सगळे आपलं दुःख विसरण्यासाठीच तर इथे येतात. तासन तास बसून गप्पा मारत राहतात.
सकाळी प्राणायाम करतात, मग सगळे मिळून नाश्ता करतात. काही वेळ आपल्या खोलीत जाऊन रोजची कामे उरकतात. दुपारच्या जेवणानंतर सगळे आराम करतात. संध्याकाळी सोबत फिरायला जातात, एकमेकांची काळजी घेतात. तेव्हा शारदा यांनी विचारलं, यांना इथे राहण्याचं दुःख होत नाही का बाळा? नाही काकू, दुःखातून पळूनच तर ते इथे येतात. आपला एकटेपणा दूर करण्यासाठी, आपला ताण दूर करण्यासाठी. काही लोक त्रस्त होऊन इथे आले आहेत, पण काही आनंदाने आले आहेत. आनंदाने? शारदा यांनी आश्चर्याने विचारलं. हो काकू, ज्यांची मुलं परदेशात जाऊन स्थायिक झाली आहेत, ती त्यांना आपल्यासोबत नेऊ इच्छितात. पण हे लोक जाऊ इच्छित नाहीत. मुले त्यांना एकटे राहू देऊ इच्छित नाहीत, म्हणून ते इथे आले आहेत. त्यांची मुले नेहमी इथे पैसे पाठवत राहतात. फक्त आपल्या आई वडिलांसाठीच नाही, तर जे सक्षम आहेत ते लोक जास्त दान देऊन आमच्या वृद्धाश्रमाची मदत सुद्धा करतात. पण हो, काही असेही आहेत जे छळले गेले आहेत. काही असेही आहेत ज्यांना काढलं गेलं आहे. आपलं घर मुलाच्या मोहात त्यांच्या नावावर करणारे दुर्दैवी सुद्धा इथे आले आहेत. असं म्हणत मानवी थोडी भावूक झाली. मग स्वतःला सावरत म्हणाली, सांगा काका, मी आपली काय मदत करू शकते? नाही नाही बाळा, आम्ही तर इकडून जात होतो तर फक्त असंच पाहायला आलो. ठीक आहे, आता आम्ही निघतो, म्हणत ते उभे राहिले. ठीक आहे काका, जर भविष्यात कधी आमच्या लायकीचं काही काम असेल तर नक्की सांगा. ठीक आहे बाळा, तुला भेटून खूप चांगलं वाटलं, म्हणत सुमितचे वडील आणि शारदा बाहेर आले. बाहेर पडताच ते म्हणाले, एक रूम किचनच्या छोट्या घरात एकटं राहण्यापेक्षा चांगलं आहे की इथे आपण आपल्या वयाच्या लोकांसोबत राहू. तुला काय वाटतं? तेव्हा शारदा म्हणाल्या, मलाही इथे खूप सकारात्मकता वाटत होती. सगळं चांगलं वाटत होतं. मला वाटत होतं आपण योग्य विचार करत आहात. मग सोडूया ते घर? हो, पण सुमित ऐकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हा निर्णय खूप दुःखदायक असेल. मी त्याच्यासमोर हे कधीच बोलू शकणार नाही. शारदा दुःखी होत म्हणाल्या. तेव्हा सुमितचे वडील म्हणाले, मी जाणतो, पण जेव्हा तो दौऱ्यावर जाईल तेव्हा आपण शिफ्ट होऊ आणि जेव्हा तो आपल्याला भेटायला येईल तेव्हा मी त्याला समजावून सांगेन की यातच आपल्या सर्वांची भलाई आहे. हो, आपण बरोबर म्हणत आहात, यातच आपल्या सर्वांची भलाई आहे. असे म्हणत शारदाच्या डोळ्यातून अश्रू आले, ज्यांना त्या खूप वेळेपासून रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा सुमितचे वडील म्हणाले, रडू नकोस, कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलं होतं. यात कोणाचा काही दोष नाही. मी तर प्रत्येक वेळी घरीच होतो. मी सगळं जाणतो. तू किती प्रयत्न केलास सगळं ठीक करण्याचा. पण खेर, सोडा. रडणं बंद कर आणि हिमतीने काम घे. पुढच्याच आठवड्यात सुमित आपल्या दौऱ्यावर जात होता. तेव्हा शारदा त्याच्याकडे गेल्या आणि विचारलं, बाळा, कधी परत येशील? आई, 5 दिवसांचा दौरा आहे. का आई, काय झालं? तू उदास वाटत आहेस. काय झालं? तब्येत तर ठीक आहे ना? हो बाळा, ठीक आहे. फक्त मन थोडं जड होत होतं. तर मग दौरा रद्द करू का आई? रद्द करण्याची काही गरज नाही बाळा. मी ठीक आहे. पण मला तुझी काळजी वाटत राहील आई, म्हणत सुमितने त्यांना मिठी मारली. तोपर्यंत सुमितचे वडील सुद्धा तिथे आले आणि ते सुद्धा काही न बोलता तिथेच बसले. अवनी हे सगळं दृश्य पाहत होती आणि मनातल्या मनात विचार करत होती, वाह, मोठं प्रेम दाखवलं जात आहे एकमेकांवर. विचार करत ती परत स्वयंपाकघरात गेली. काही वेळाने सुमित आपल्या दौऱ्यावर निघून गेला. सुमित गेल्यावर शारदा यांनी 2 सुटकेस काढल्या आणि दोघांचे कपडे आणि काही गरजेचे सामान ठेवायला सुरुवात केली. अवनी हे सगळं पाहत होती, पण काही विचारू शकली नाही. शारदा यांनी पूर्ण तयारी केली. त्यानंतर त्या घराच्या प्रत्येक खोलीत जाऊन पाहत होत्या. तिथे त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं होतं. सुख दुःख सगळं या 4 भिंतीच्या आत अनुभवलं होतं. आज त्या 4 भिंती सोडताना प्रत्येक खोलीत त्यांचे अश्रू गळत होते. पूर्ण आयुष्याचं काही क्षणात त्यांच्या डोळ्यासमोर तरळले. त्यानंतर अवनीला न भेटताच, काहीही न सांगता ते घरून निघून गेले. घराकडे पाहून दोघांनी शेवटचा प्रणाम केला. तेव्हा सुमितचे वडील आणि शारदांच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, आता चला, मोहमाया जेवढी या घरात आहे ती आता तुला सोडावीच लागेल. आता आपला एक नवीन पत्ता आहे. चल,
इतकं बोलून त्यांनी शारदाचा हात पकडला आणि आपल्या घराला शेवटचं पाहत निघून गेले. काही वेळाने वृद्धाश्रमात पोहोचल्यावर तिथे सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. सगळे त्यांच्याकडे येऊन आपली ओळख करून देत होते, पण हे विचारलं नाही की तुम्ही इथे का आणि कसे आलात. कुणीही त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला नाही. तिथे सर्वांचे प्रेम पाहून शारदा आणि सुमितचे वडील यांना समाधान मिळत होतं. पण घराची आठवण येणं तर साहजिकच होतं. जेव्हा ते आपल्या खोलीत गेले तेव्हा पाहिलं की त्यांची खोली स्वच्छ आणि व्यवस्थित होती, जिथे दररोजच्या गरजेची प्रत्येक गोष्ट हजर होती. हे पाहून त्यांना खूप चांगलं वाटलं. तिकडे अवनी जेव्हा अंघोळ करून बाहेर आली तेव्हा पाहिलं की सासू सासरे दोघेही घरी नव्हते. त्या सुटकेस सुद्धा नव्हत्या ज्या शारदा यांनी तयार केल्या होत्या. अवनी घाबरत होती आणि विचार करत होती की ती सुमितला काय उत्तर देईल. मग तिला विचार आला की तिने थोडीच त्यांना या घरातून जाण्यासाठी म्हटलं आहे. ते तर आपल्या मर्जीने गेले आहेत. यात तिची काय चूक आहे. चांगलं झालं मला काढावं लागलं नाही, स्वतःच निघून गेले. हा विचार करून ती खुश होत होती. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात त्यांची आणि शारदाची जीवनशैली एकदम बदलली होती. सकाळी सर्व वृद्धांसोबत योगा, व्यायाम करणे, नाश्ता करणे, एकमेकांचे सुख दुःख वाटून घेणे आणि भूतकाळात मिळालेले दुःख विसरून वर्तमान सुखी जीवन जगणे. दुपारचं जेवण, मग आराम. त्यानंतर कुणी आपल्या आवडीने बागकाम करत असे, कुणी झाडांना पाणी देत असे आणि काही लोक बसून थट्टा मस्करी करत असे. हे सगळं रोज असंच चालत होतं. 5 दिवसानंतर सुमित जेव्हा घरी परतला तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या आईला आवाज देत त्यांच्या खोलीत गेला. पण जसा खोलीत पोहोचला तिथे आपल्या आई वडिलांना न पाहून तो थक्क झाला. त्याने अवनीला विचारलं, अवनी, इतक्या रात्री 11 वाजता आई बाबा कुठे गेले? दिसत नाहीत. सगळं ठीक आहे ना? तेव्हा अवनीने तोंड वाकडं करून म्हटलं, मला नाही माहीत ते कुठे गेले आहेत. काय? हे काय बोलत आहेस तू? कुठे गेले, कधी गेले ते तर माहीत नाही, पण ज्या दिवशी तू गेलास त्याच दिवशी ते सुद्धा. आणि तू त्यांना थांबवलं सुद्धा नाहीस. सुमितने तिचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं, आता समजलं त्या दिवशी आई आणि बाबा इतके उदास होऊन मला का भेटत होते. त्याने अवनीला विचारलं, अवनी, काय झालं होतं? खरं सांग, काय झालं होतं? काहीच तर नाही. मी त्यांना जाण्यासाठी थोडीच म्हटलं होतं. ते आपल्या मर्जीने हे घर सोडून गेले. हे ऐकून सुमितच्या हातून पाण्याचा ग्लास सुटून खाली पडला. तो म्हणाला, भरलं तुझं मन, मिळाली तुझ्या काळजाला शांती. हेच तर हवं होतं ना तुला. तुझ्यामुळे आज माझ्या आई वडिलांनी हे घर सोडलं. जाणतेस, ज्या जमिनीवर तू आपले पाय ठेवून उभी आहेस ना, यात माझ्या वडिलांचं रक्त आणि घाम लागला आहे. तेव्हा कुठे हे घर बनलं आहे. माझ्या आईचे संस्कार आणि त्यांच्या तपस्येने हे घर बनलं आहे. तू त्यांना या घरातून जाण्यास मजबूर केलंस. मी तुला. सुमित बोलतच होता की तेव्हा अचानक अवनीला तिथेच उभ्या उभ्या उलटी येऊ लागली आणि सोबत चक्कर सुद्धा. हे पाहताच सुमित घाबरला. त्याने लगेच डॉक्टरांना बोलवलं. तेव्हा समजलं की अवनी आई होणार आहे. सुमित आता या परिस्थितीत दुसरं काहीच करू शकत नव्हता. उलट त्याला आता डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तिची काळजी घ्यायची होती. त्या रात्री सुमित अंथरुणावरून कूस बदलत सकाळची वाट पाहत राहिला, जेणेकरून सकाळ होताच तो आपल्या आई वडिलांना शोधायला बाहेर पडेल. तिकडे शारदा आणि त्यांचे पती यांचं घर सोडण्याची बातमी आगीसारखी पसरली. ही बातमी अवनीच्या घरी सुद्धा पोचली. अवनीचे आई वडील आपल्या मुलीच्या या कृत्याने खूप रागात होते. पुढच्या दिवशी सकाळी सकाळीच अवनीच्या बाबांचा फोन आला. हॅलो अवनी, हे तू काय केलंस? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा तिची आई ममता यांनी फोन घेत म्हटलं, तुला आपली मुलगी म्हणण्यात सुद्धा आम्हाला लाज वाटत आहे. धिक्कार आहे तुझ्यावर. तुला असे संस्कार तर दिले नव्हते. तू कुठून भरून घेतलेस आपल्या मनात इतकं विष की कुटुंबच तोडून टाकलंस. अवनी काही बोलूच शकली नाही. तर ममता यांनी फोन ठेवला. अवनी आता रडण्याशिवाय दुसरं काय करू शकत होती. सुमितने सर्व नातेवाईकांना फोन करून आपल्या आई वडिलांबद्दल विचारलं. कुठूनच काही माहिती न पडल्यामुळे त्याने शहरातील वृद्धाश्रमाकडे मोर्चा वळवला. 2-3 वृद्धाश्रम पाहिल्यानंतर
तो सहारा वृद्धाश्रमात पोहोचला. परवानगी घेतल्यानंतर तो त्या बागेत पोहोचला जिथे त्याचे आई वडील फिरत होते. तिथे त्याचे वडील आणि आईला पाहून तो धावत त्यांच्याकडे गेला आणि आईला मिठी मारून रडू लागला. आई, बाबा, घरी चला. हे काय केलं तुम्ही? ते घर तुमचं आहे. मी सुद्धा तुमचाच आहे. तुम्ही मला सोडून इथे कसं राहू शकता? नाही बाळा, तुला सोडले कुठं आहे? तू तर प्रत्येक वेळी आमच्या हृदयाच्या जवळ असतोस. तुझ्याशिवाय आमचं या जगात आहे कोण? आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत शारदा म्हणाल्या, बाळा, आपल्या सर्वांची भलाई यातच आहे आणि आम्ही दोघे इथे खूप खुश आहोत. काही दुःख त्रास काही नाही. तिथे सून सुद्धा खुश असेल, शांततेने राहू शकेल. नाही बाबा, मी काहीही जाणत नाही. आपल्याला माझ्यासोबत आत्ता याच वेळी घरी जावं लागेल. नाही बाळा, आता आम्ही परत येणार नाही. तू येत जात राहा आणि खुश राहा. अवनीला सुद्धा खुश ठेव. कदाचित देवाला हेच मान्य होतं आणि हे आमच्या नशिबात लिहिलेलं होतं. सुमितने खूप समजावलं. त्याच्या खूप हट्टावर त्याचे वडील यांच्या तोंडून शेवटी निघालंच, बाळा, मी दिवस रात्र तुझ्या आईचा अपमान होताना पाहू शकत नाही. तिने खूप प्रयत्न केला पण काही ठीक करू शकली नाही. ती हरली बाळा. असं म्हणत सुमितच्या वडिलांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले. सुमित उदास होऊन रिकाम्या हाती परत घरी गेला. अवनीवर त्याला खूप राग येत होता, पण ती गरोदर असल्यामुळे तो तिला काहीही बोलू शकला नाही. अवनीवर तो खूप जास्त प्रेम करत होता, पण तिच्या कृतज्ञतेने त्याचं हृदय तुटलं होतं. आता त्याच्या मनात अवनीसाठी ना तो सन्मान होता ना तेवढं प्रेम. जर काही होतं तर तो होता तडजोड, जेणेकरून त्यांच्या येणाऱ्या आपत्त्याला आई वडील दोघांचे प्रेम मिळू शकेल. हळूहळू वेळ निघून गेली. सुमित आपल्या आई वडिलांना भेटायला दर दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात जात असे. नेहमी काही ना काही घेऊन तो तिथे पोहोचत असे. अवनीच्या गर्भधारणेदरम्यान तिची तब्येत बिघडू लागली. तिची देखभाल करण्यासाठी आता घरात कुणीतरी असणं खूप गरजेचं होतं. सुमितला नेहमी शहराबाहेर दौऱ्यावर जावं लागत असे. तर एक दिवस अवनीने आपली आई ममता यांना फोन लावला. हॅलो मम्मी, डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला जास्तीत जास्त आराम करायला हवा. काय आपण? नाही अवनी, इथे तुझी वहिनी सुद्धा गरोदर आहे. मी तिला सोडून कशी येऊ शकते? यावेळी माझं तिच्याजवळ राहणं खूप गरजेचं आहे, ममता यांनी तिचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं. आणि तसंही जर मी तिथे आले सुद्धा तर याचा अर्थ हाच होईल ना की तुझ्या इतक्या मोठ्या चुकीनंतर सुद्धा मी तुला साथ देत आहे. तू शारदांना परत का नाही बोलवून घेत? आता समजत आहे तुला मोठ्या माणसांची सोबत किती गोड आणि किती गरजेची असते. काश तू त्यांच्याशी चांगले वागले असतीस तर आज तू अशी एकटी पडली नसतीस. हे अवनीच्या तोंडावर मारलेली अशी चपकार होती जिची जखम तिला आतपर्यंत चाळणी करून गेली. त्या किती चांगल्या आहेत मी जाणते. तू तर सुमितचं सुद्धा हृदय तोडलंस आणि त्याला त्याच्याच आई वडिलांपासून वेगळं केलंस. जर आता सुद्धा तुझ्या मनात थोडा बदल झाला असेल, आपल्या कृत्यावर शर्मिंदा असतील, तर जा आणि माफी मागून आपल्या सासू सासऱ्यांना परत घेऊन ये. मी जर तिथे आले तर याचा अर्थ हाच होईल की मी आपल्या मुलीमुळे अशा वेळी सुनेला एकटं सोडलं. मी नाही येऊ शकणार. पण मम्मा, ती आणखी काही बोलू शकली असती त्याआधीच ममता यांनी फोन कापला. अवनीच्या डोळ्यातून खळखळून अश्रू वाहू लागले. आज तिला आपल्या सासूची खूप आठवण येत होती. किती काळजी घेत होत्या त्या तिची. आज तिला आपल्या चुकीची जाणीव होण्यासोबत मोठ्या माणसांच्या उपस्थितीचं महत्त्व सुद्धा समजत होतं. सुमित संध्याकाळी ऑफिसवरून आला तेव्हा त्याने अवनीला विचारलं, अवनी, तुझ्या मम्मीला फोन केला होतास का? कधी येत आहेत त्या? तेव्हा अवनीचा चेहरा पडला. काय झालं अवनी? काही बोलत का नाहीयेस? सुमित, वहिनी सुद्धा गरोदर आहे ना, म्हणून मम्मी नाही येऊ शकणार. त्यांनी सांगितलं अशा वेळी त्यांचं तिथे राहणं खूप गरजेचं आहे. आणि आणि काय? आणि काय म्हणलं त्या? सांगितलं आहे की तुझ्या सासू सासऱ्यांची माफी मागून त्यांना परत घेऊन ये. जी चूक केली आहेस ती सुधार. हे ऐकून सुमित म्हणाला, वा, आज माझ्या आईची गरज पडली. आपल्या स्वार्थासाठीच ना? स्वार्थ पूर्ण झाल्यावर मग काय करशील अवनी? मग त्यांना मजबूर करशील
आणि त्यांनी परत घर सोडून जावं. सुमित प्लीज मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता मी पश्चाताप करत आहे. पण अवनी, आता मी कोणत्या तोंडाने आई बाबांना घ्यायला जाऊ, हे म्हणून की अवनी गरोदर आहे आणि आम्हाला तुमची गरज आहे? हे माझ्याकडून होणार नाही. मी तर विचार केला होता की आपलं छोटं कुटुंब आहे, सुख शांतीने राहू, पण तुला ते सुद्धा जमलं नाही. इतकं बोलून सुमित शांत होऊन बसला. आता त्याला समजत नव्हतं की तो आपल्या आईला हे सगळं कसं सांगू शकेल. तेव्हा काही विचार करत तो लगेच उभा राहिला आणि अवनीला म्हणाला, चल कारमध्ये बस. तेव्हा अवनी काही न बोलता गपचूप कारमध्ये जाऊन बसली. काही वेळाने वृद्धाश्रमात पोहोचतात सुमितने स्वागत कक्षात बसलेल्या मानवीला म्हटलं, माझ्या आई वडिलांना बोलवून आणा. सुमित, ते बघा, ते त्या झाडाखाली सर्वांसोबत बसले आहेत. आपण तिथेच जाऊन भेटून घ्या. सुमित आणि अवनीने त्यांना पाहिलं तर शारदा आणि त्यांचे पती यांच्या जोरात हसण्याचा आवाज येत होता. हे पाहून सुमितने अवनीला म्हटलं, बघ अवनी, आई बाबा कसे मन मोकळे हसत आहेत, जे मी तुझ्या आल्यानंतर घरात कधीच त्यांना हसताना पाहिलं नाही. नेहमी ताणतणावातच दिसत होते. आता त्यांचा हा आनंद, त्यांच्या आयुष्याचा हा सुखाचा काळ मी त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मी जाणतो, जर तुझ्या गरोदरपणाची गोष्ट सांगून मी त्यांना परत घरी बोलवलं तर ते आनंदाने परत येतील, आपली आणखीन एक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी. पण मी स्वार्थी बनून हे नाही करू शकणार. तुला हे सगळं आधी विचार करायला हवा होता. मी तर तो दुर्दैवी आहे की माझ्या जिवंतपणी माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात राहावं लागत आहे. अवनी निशब्द होती, पण जो वेळ निघून गेला होता त्याला परत आणून सगळं ठीक करू इच्छित होती. तेव्हाच सुमितच्या वडिलांची आणि शारदाची नजर अचानक सुमित आणि अवनीवर पडली. तेव्हा त्या लगेच उठून आल्या. अवनीने एक पाऊल पुढे टाकलं आणि अचानक तिथे जमिनीवर गुडघ्यावर बसली. तिचे होठ थरथरत होते, शब्द जणू गळ्यातच अडकले होते. आई, फक्त इतकंच निघू शकेल. आणि ती ढसाढसा रडू लागली. मला माफ करा आई, मी आपल्याला आई नाही ओझं समजलं होतं. जे घर तुमच्या ममतेने भरलेलं असायला हवं होतं, मी त्याला आपल्या अहंकाराने रिकामं केलं. म्हणत अवनीने शारदाचे पाय धरले. तेव्हा शारदांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या थरथरत्या हाताने अवनीचे डोकं कुरवाळू लागल्या. तेव्हा सुमित पुढे सरकला, वडिलांच्या पाया पडला. बाबा, मी तुमचा मुलगा असून सुद्धा तुम्हाला वाचवू शकलो नाही. काही दिवसानंतर मी सुद्धा एक वडील होणार आहे आणि तुम्ही दोघी आजी आजोबा होणार आहात. म्हणून माझी इच्छा आहे की या आनंदात आपण सुद्धा आमच्यासोबत असावं. आज जर आपण परत आलात तर मी हे समजून घेईन की देवाने मला माफ केलं. तेव्हा शारदा यांनी सुमितच्या वडिलांकडे पाहिलं. काही क्षण शांतता राहिली. मग त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, आम्ही वृद्धाश्रमात खूप आनंदी आहोत बाळा, पण या परिस्थितीत सुनेचं तुटलेलं हृदय एका आईला पाहवत नाही. म्हणून त्यांनी अवनीला उठवलं आणि छातीशी लावलं. हे सगळं पाहून सुमितच्या डोळ्यातूनही आनंद अश्रू वाहू लागले. अखेर आज त्याने आई वडिलांची साथ पुन्हा मिळवली होती. काही वेळाने जेव्हा सर्व लोक घरी पोचले तेव्हा सर्वात जास्त आनंद सुमितला होत होता. जे घर कधी त्याला पूर्णपणे रिकामं वाटत होतं, ते आज पुन्हा एकदा चैतन्य आणि आनंदाने भरून गेलं होतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वेळ निघून जाण्यापूर्वी नात्यांना जपा, कारण पश्चातापाला परतफेड नसते.